नाही तुम्ही लावून ठेवलं ना हे सातत्याने. हा बरं का? बरोबर. आणि हे तसंच तुम्हाला मानवी ठेवावं हक्क लागेल. जाहीरनामा 1948 आणि ILO कराराचे उल्लंघन आहे. त्यामुळे तात्काळ कायमस्वरूपी नोकरी देणे ही शासनाची घटनात्मक व नैतिक जबाबदारी आहे. हो हो. आणि जर केंद्र व राज्य शासनाने दुर्लक्ष केलं तर अभिलाल दादा देवरे स्वतः सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करतील आणि सर्व धर्म समभाव तरुणांच्या रोजगारासाठी मागणी करतील. याचिका बरोबर आहे का आपली? एकदम बरोबर, एकदम बरोबर. कोणत्याही मुद्द्याला बरं का, हो जे तुम्ही पॉइंट मांडलेले आहेत ना, हो बरं का, हो ते म्हणजे कुठल्याही प्रकारचं तुमचं शिक्षण मंत्री असेल, तंत्र शिक्षण मंत्री असेल, बरं का, हो किंवा मुख्यमंत्री असतील, बरं का, हो, हो. कोणी असू द्या, मानवाधिकार एकही हा ना मग, हा. त्याच्या आधिपत्याखालीच तुम्ही हे सगळं नमूद केलेले आहेत बरोबर ना. बरोबर वकील साहेब. हा, तर त्यांना घेणं म्हणजे फारच गरजेचं आहे. हो एवढं स्ट्रगल करावं लागेल मात्र. 100% वकील साहेब. हा. जर मला लोकांनी साथ दिली हा, तर मी हा, तुम्हाला सांगतो 1,34,000 तरुणांना एका वर्षाच्या आतमध्ये आपण न्याय देऊ शकतो. त्यानंतर 10 लाख तरुणांना, जो 10 लाख तरुणांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शब्द दिला होता शासनाने, त्यांना आपण या आधारावर आपण न्याय देऊ शकतो. आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी 15 ऑगस्टच्या दिवशी जो शब्द दिला 3.5 कोटी तरुणांना, तो सुद्धा अभिलाल दादा देवरे 3.5 कोटी तरुणांना न्याय देऊ शकतो आणि रोजगार उपलब्ध करून घेऊ शकतात. खूप कुटुंब उजळून जातील बरं का. 100%. कारण रात्रंदिवस जर मी अभ्यास करतोय, एका वर्षापासून शिक्षक झालो, एका वर्षापासून वकील झालो आणि अनेक वर्षापासून कार्यकर्ता होतो, सामाजिक कार्य केला, आरोग्य दूत म्हणून आपली ओळख आहे धुळे जिल्ह्यात. सगळे आरोग्य दूत म्हणून ओळख आहे आणि गरिबीची चटके सोडलेला व्यक्ती आहे. बरोबर. बेगर मध्ये राहतो, बायको 200 रुपये रोजाने कामाला जाते, मी 200 रुपये रोजाने कामाला जाताना झटका आला, तुम्हाला माहिती आहे वकील साहेब. जरांगे पाटलासारखंच काम आहे बुवा तुमचं. बघा, जरांगे पाटीलचं स्वागत आहे. एका जातीसाठी लढतायत, पण आपण सर्व धर्म समभाव. अभिलाल दादा सर्व धर्मासाठी लढतायत. हा, ते तर काय खरी बात आहे. बरोबर आहे का नाही? हाके साहेब, जरांगे साहेब हे एकाच जातीसाठी, एका धर्मासाठी लढतायत. हे बघा, फक्त एकच माणसाने चालायचं, हो प्रत्येकाचं रक्त लाल आहे. 100%. शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या. जाती भेदभाव न करता संघर्षमय पद्धतीने struggle 100%. करायचं. म्हणजे हा. शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा शिवाजी फुले. महाराजांनी अनेक आणि किल्ले आईला जिंकले, देवी. त्यांनी नाव दिलं का त्यांचं? नाही नाही नाही. हा, मग तसं करताय का तुम्ही? 100%. यश मिळेल, 100% मिळेल. 100%. आणि तुमची सारखी साथ आहे ना वकील साहेब. बघा, मला म्हणजे खूप शिकण्यासारखं मिळतं. मी नेहमी बघतो तुमचे स्टेटस, वाचतो. बरोबर बरोबर. पण एक मोठा संघर्ष आहे बघा खरंच. खरंच. आणि आहे ना, मला सध्या साथ मिळत नाही. ज्या लोकांना रोजगाराची गरज आहे त्यांची पण साथ मिळत